तर नमस्कार मित्रांनो, परवाच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं आपल्या बागेत गवताचं प्रमाण खूप वाढले मानीच्या पण प्लॉटमध्ये. आणि मला औषध मारता आलं नाही गवतासाठी, कारण वर माल आपला फुगणार नाही असं मला जरा भीती वाटली. त्यामुळे मी औषध मारलं होतं आणि त्यामुळे आता गावात एकदमच वाढले बागत. आणि सगळ्या प्लॉटमध्ये असं बघा, एक गुन्हे गावात म्हणून आहे, त्याचं प्रमाण जास्त आहे. मग आता आम्ही असं घरच्या घरी निर्णय घेतला की बाग सर्व भांगरून काढायची घरच्या घरीच, लेबर न लावता. कारण लेबर लावला तर त्याला पेमेंट दिलं पाहिजे, आणि पेमेंट द्यायला तर आपल्यापाशी बागरचा शेवटचा टप्पा असल्यामुळे बागरच लागवड घालाय औषध नाही, त्यामुळे लेबरला कुठं नाही द्यायचं पैसे. त्यामुळे आम्ही असं घरच्या घरी जातो, 2 दिवस झाले ही बाग भांगलायला लागलोय. अर्धा प्लॉट बघा असा भांगळून झालाय, एकदम अशी स्वच्छ वाटायला लागल्या बाग. आणि आता येणाऱ्या 4-8 दिवसात आपल्याला तो व्यापारी पण आणायचा आहे. अशी बाग स्वच्छ दिसली की व्यापारी पण येऊन जरा 5 मिनिटं समाधान बसतोय. 2 रुपये दर पण वाढून द्यायची शक्यता असते, त्यामुळे बाग जरा स्वच्छ करून घ्यायला लागलोय. आणि ह्याचा विषय असा झाला होता, ही बाग आहे 18 वर्षापूर्वीची, त्यामुळे ह्या दोन्ही वळीमधलं अंतर हे फक्त 6 फुटाचं आहे. आणि ह्याच्यामधनं ट्रॅक्टर फिरत नाही, त्यामुळे आम्हाला रोटर मारता येत नाही. त्यामुळे ह्या बाग जरा गवताचं प्रमाण जास्तच होतंय, भांगरून काढण्याशिवाय किंवा औषध मारल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे ह्या वेळेला जरा बाग जास्तच गदडी झालते. म्हणून आता आम्ही अशा प्रकारे बाग सगळी भांगरून स्वच्छ करून घ्यायला लागलोय.